जय शिवराय मित्रांनो, 14 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट रिलीज होतोय आणि तो हिंदी चित्रपट आहे। अनेक भाषांमध्ये तो चित्रपट रिलीज केला जाणार आहे। संपूर्ण जगामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लोकांना माहिती होणार आहे। पण तो चित्रपट रिलीज व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये काही वादविवाद निर्माण झाले आणि काही सीन मराठी लोकांना आवडले नाहीत, कारण आपले राजे नाचताना वगैरे आपला कधीच आवडू शकत नाहीत आणि याच गोष्टी आवडल्या नाहीत। थोडीशी लेजिम खेळताना एक सीन ट्रेलर मध्ये आपला पाहायला मिळाला होता आणि त्या सीनवर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला। तो सीन डिलीट करण्यासाठी त्याचे जे प्रोड्युसर आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांनी मान्य केलं आणि आता 14 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आपल्या पडद्यावर दिसणार आहे, मोठ्या पडद्यावर। आणि एवढा जबरदस्त या ट्रेलरची सुरुवात होताना सुरुवातीला काय औरंगजेबचा आवाज येतो, दक्कन का शिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। आणि पुढे तो म्हणतोय अब जल्द ही मराठों की जमीन पर मुगलों का राज होगा। आणि त्यानंतर जो आवाज येतोय छत्रपती संभाजी महाराजांचा, खरंच एवढा जबरदस्त आवाज आहे की थिएटर मध्ये गेल्याच्या नंतर आपला कळणार आहे की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा आवाज ऐकल्याच्या नंतर काय लोक करणार आहेत थिएटर मध्ये। आणि तो आवाज येतोय, शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती को अगर मराठा साम्राज्य की तरफ देखने की जुर्रत की। एवढा जबरदस्त तो आवाज येतोय आणि पुढे ते म्हणतायत हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं। एकदम जबरदस्त। आणि तो पिक्चर येण्याच्या अगोदर त्या पिक्चर मध्ये जो आपला ट्रेलर आपला पाहायला भेटला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। तो जो शेर आहे ह्या शब्दाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केलाय। मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची निर्मिती केली होती। मराठा साम्राज्याची नाही तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली होती। हिंदवी स्वराज्य म्हणजे संपूर्ण देशासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्य बनवायचं होतं, फक्त महाराष्ट्रापुरतच नाही। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना हा पिक्चर बघण्याच्या अगोदर आपण कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला पाहिजे, त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती आपण मिळवून घ्यायला पाहिजे। ती जर माहिती आपण मिळवून घेतली तरच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र पाहताना प्रत्येक गोष्ट इतिहासातली आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यासाठीच माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न केला जाणार आहे की 14-15 दिवस, आपण 15 दिवस आता सध्या पिक्चर रिलीज व्हायला बाकी आहेत, त्याच्या अगोदर सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर पण त्यांचे वडील छत्रपती शहाजी राजे, त्यांचे वडील छत्रपती मालोजी राजे आणि छत्रपती मालोजी राजांनी खरं तर ह्या स्वराज्याचा पाया घातला होता। त्यांचा इतिहास आपला माहित असायला पाहिजे। जर आपल्याला हा इतिहास माहित करून घ्यायचा असला तर आपल्याला 16व्या शतकात पाठीमागे जावं लागेल आणि तिथपासून मराठा साम्राज्य नेमकं उभं कसं राहिलं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी का पाहिलं, हे जर आपला मुळात शोधायचं असलं तर आपला 16व्या शतकामध्ये जावं लागेल। आणि 16व्या शतकातल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 16व्या शतकातल्या महाराष्ट्रात विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या दोन सत्तांमध्ये महाराष्ट्रामध्ये सारखी युद्ध होत राहायचे। आणि सारखी युद्ध जर झाले तर महाराष्ट्रामधली जी रयत होती, जी जनता होती, तिला त्रास होणार ही होणार। आणि रयतेला त्रास होतोय आपल्या हे कळाल्याच्या नंतर आपल्या रयतेला त्रास होऊ नये, आपण स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं, हा विचार हळूहळू डेव्हलप होत गेला। आणि तो विचार कसा डेव्हलप होत गेला तेच आपला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय। आता आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या दोघांमध्ये सारख्या लढाया व्हायच्या। आणि जो दख्खन महाराष्ट्रामधला जो भाग आहे, महाराष्ट्रापासून खालचा, त्याला दख्खन असं नाव दिलं जायचं। आणि दख्खनवर पुन्हा वर मुघल जे होते त्यांची नजर असायची। मुघलांना वाटायची की दख्खनचा इलाका आपल्या ताब्यामध्ये असायला पाहिजे, त्यामुळं या क्षेत्रामध्ये सारख्या लढाया व्हायच्या। आणि ज्या ठिकाणी सारख्या लढाया होतील तिथं आपल्याला माहिती आहे की तिथं सारखी सैन्याची गरज पडणार। सैन्याची गरज पडल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस सैन्य बाहेरून आणणं शक्य नसतं आणि बाहेरून सैन्य आणण्यापेक्षा जर याच ठिकाणी आपला सैन्य भेटलं तर ते कुठल्याही, तो विजापूरचा आदिलशहा असो, अहमदनगरचा निजामशहा असो किंवा मुघल बादशाह असो, त्यांना जर सैन्य महाराष्ट्रामध्ये जर उपलब्ध होत असेल तर ते त्यांना फायद्याचा असणार। आणि जर महाराष्ट्रामधल्या लोकांचा, मराठ्यांचा जर त्यावेळेचा विचार केला तर मराठे वेगवेगळ्या सैनिकात असणारे, सैनिकासाठी लागणारे जेवढे गुण आहेत ते गुण त्यांच्यामध्ये कुठून भरलेले होते। मराठा सरदार एकदम काटक असायचे, मराठा
एकदम काटक असायचे, शूर असायचे, धाडशी असायचे. आणि एक गुण त्यांच्यामध्ये, आणखी एक महत्वाचा गुण होता, ते स्वामीनिष्ठ असायचे. जर मराठ्यांनी एखाद्याला शब्द दिला तर तो दिला, त्यामध्ये माघार नाही. त्या स्वामीबद्दल किंवा ज्यांची चाकरी ते पत्कारतील त्या काळामध्ये, त्यांच्याबद्दल ते एकनिष्ठ राहायचे. आणि मराठा एकदम पराक्रमी असायचे. त्यामुळं मराठ्यांचं सैन्य, मराठा जे युवक होते त्यांचं रूपांतर सैन्यामध्ये करायचं आणि त्याचा उपयोग या लढायांमध्ये करून घ्यायचा, असं प्रत्येकाला वाटायचं, प्रत्येक शहाला वाटायचं. शहा म्हणजे एक राजा समजा. तर आणि दुसरी गोष्ट, मराठा सरदारांना आपल्या सैन्यामध्ये सामील घ्यायचं. मराठा सरदार असायचे त्यावेळेस. काही सरदाराचे घराणे होते, जसं सिंदखेडचे जाधव होते, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे होते, जावळीचे मोरे होते आणि वेरूळचे भोसले, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो घराणा आहे, वेरूळच्या भोसल्यांचा घराणा, त्यांचं मूळ ठिकाण होतं वेरूळ. तर हे वेगवेगळे सरदार असायचे आणि त्या सरदारांकडे स्वतःचं सैन्य असायचं आणि ते पण हत्यारबंद. असे सरदार कुठल्या शहाला नको वाटणार आहेत. त्यामुळं या मराठी सैन्यांचा, मराठी सरदारांचा उपयोग ते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, लढायासाठी करून घ्यायचे. कधी कधी काय व्हायचं की मराठा सैन्याकडे सैन्य असायचं, स्वतःचा फौजफाटा असायचा आणि त्याचा उपयोग त्यांना करून घ्यायचा असायचा. त्यामुळं त्या मराठा सरदारांना मोठमोठ्या जहागिरी देण्यात यायच्या. कधी कधी त्यांना, जर ज्या सरदाराकडे सैन्य थोडं कमी आहे त्याला सरदारकी दिली जायची आणि ज्याच्याकडे सैन्य जास्त आहे त्याला जहागिरी दिली जायची. जहागिरी म्हणजे हा जो शब्द आहे जहागिरी, जहागिरी शब्दाचा अर्थ काय होतो की एक मुलूक किंवा एक क्षेत्र त्या सरदाराच्या ताब्यात दिलं जायचं. ते क्षेत्र एवढं असायचं की त्याला जेवढं वेतन द्यावं लागणार आहे, जेवढं त्याला मानधन वेतन द्यावं लागणार आहे, त्या वेतना इतकं उत्पन्न मिळेल एवढा प्रदेश त्याला नेमून दिला जायचं. त्याला म्हटलं जायचं जहागिरी. तर काही सरदारांना, जे मातब्बर सरदार होते, जसं वेरूळच्या भोसल्यांचा घराणा असेल, जावळीच्या मोऱ्यांचा घराणा असेल किंवा सिंदखेडच्या जाधवांचा घराणा असेल, त्यांना दिलं जायचं. जर आपण सिंदखेडचे जाधव पाहिले तर ते देवगिरीचे जे यादव घराणा होता त्याचे वंशज असं मानलं जातं. इतिहासामध्ये तसे साक्ष भेटतात आपल्याला. ती जहागिरी दिल्याच्या नंतर जो तो जहागीरदार व्हायचा त्याला जहागीरदार म्हणायचे. तर ते स्वतःला राजा समजायचे त्या क्षेत्राचा आणि त्या राजाप्रमाणे त्यांचं वैभव असायचं. जर आपण सिंदखेडचा जाधव घराणा पाहिला तर जिजाबाई ज्या होत्या त्या या जाधव घराण्याच्या कन्या होत्या. लखोजीराव जाधवांच्या त्या कन्या होत्या. आणि दुसरं जर फलटणचं निंबाळकर घराणं पाहिलं तर छत्रपती शहाजी राजांचे जे वडील होते मालोजी राजे, त्यांच्या पत्नी म्हणजे शहाजी राजांच्या आई ज्या होत्या उमाबाई, त्या फलटणच्या निंबाळकर घराण्याच्या होत्या. म्हणजे जे भोसले घराणं होतं त्या भोसले घराण्यांचे बाकीच्या घराण्यांबरोबर जे मातब्बर घराणे होते त्यांच्या बरोबर नातलगाचे संबंध झाले होते. आणि ज्यावेळेस माणसाचे, व्यक्तीचे संबंध वाढत जातात त्यावेळेस त्याला भविष्यामध्ये जास्त सपोर्ट भेटतो आणि त्याचा पण फायदा भोसले घराण्याला नक्कीच झाला. आणि ते स्वप्न पाहू शकले की हिंदवी स्वराज्य आपला बनवायचे आणि त्यानुसार त्या घराण्याची शूरवीर परंपरा त्यांनी कंटिन्युअसली चालू ठेवली. जर आपण त्या काळातल्या ह्या मराठा घराण्यांचा किंवा मराठा सरदारांचा विचार केला तर आपण एक गोष्ट तर पाहिली की मराठा हे शूरवीर होते. पण शूरवीर असून काही उपयोग होत नव्हता, त्यांचा स्वकीयांसाठी काही उपयोग होत नसायचा, महाराष्ट्रातल्या रयतेसाठी त्याचा काही उपयोग होत नसायचा. कारण ते आदिलशाह, निजामशाह यांच्यासाठी लढाया लढायचे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या रयतेला त्याचा काहीच फायदा होत नसायचा. त्यांच्याकडे दृष्टी नसायची की आपल्या जनतेसाठी काहीतरी करावं. त्याचं एक मूळ कारण होतं की आपापसांत काही त्या मराठा सरदारांमध्ये हाडवैर असायचं. त्यामुळं ते सगळ्या महाराष्ट्राचा एकत्रित येऊन कधीच विचार करू शकले नाहीत. आणि त्याचा परिणाम काय झाला, त्यांचं जे शौर्य होतं ते परकीय सत्ताधीशांच्या किंवा शहांच्या कामी आलं आणि त्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा झाला नाही. पण त्या सरदारांकडे जो पराक्रमी दृष्टी होती, जे पराक्रम ते दाखवायचे, त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जे तरुण होते ते मात्र पराक्रमी बनले. एवढा फायदा त्याच्यामधून आपला निश्चित झाला. आपण सध्या विचार करतोय 16व्या शतकातला, म्हणजे इसवी सन 1600च्या अगोदरच्या काळाबद्दल, इसवी सन 1600च्या अगोदरच्या काळाबद्दल. त्या काळामधले मराठे सरदार जरी शूरवीर असले तरी त्यांचं एकमेकांवर मध्ये अनेकांत
हार्डवेअर असायचं आणि त्या हार्डवेअरामुळं जे बाकीचे शहा होते, आदिलशाह असो, निजामशाह असो किंवा मुघल बादशाह असो, शेवटी त्यांना त्याचा फायदा व्हायचा. कारण हे तरुण एक वेगवेगळ्या सरदारांकडे सैन्य म्हणून काम करायचे आणि त्या सरदारांचं एकमेकांबरोबर हार्डवेअर असायचं. तर इथपर्यंत समजल्याच्या नंतर एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की त्यांचा जो हा पराक्रम होता, एकनिष्ठता होती, स्वामीनिष्ठता होती, या गोष्टींचा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना त्या कामामध्ये निश्चितच फायदा झाला. कारण ती पराक्रमाची जी परंपरा होती ती कंटिन्युअसली पुढं चालू राहिली आणि महाराष्ट्रातील सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवलं. त्यापैकी वेरूळचं जे भोसले घराणं होतं ते सगळ्यात जास्त पराक्रमी निघलं आणि त्याच घराण्याने आपला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर शौर्यवान राजे दिले. त्यानंतर हा जो मूवी येणार आहे, हा जो चित्रपट येणार आहे छावा, तो आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित. ते छत्रपती संभाजी महाराज आपला भोसले घराण्याने दिले आणि भोसले घराणं होतं वेरूळचं, हे मात्र विसरायचं नाही. आता आपण भोसले घराण्याच्या सुरुवातीपासूनचा काळ पाहण्यास सुरुवात करणार आहे. जर आपण भोसले घराण्याच्या सुरुवातीचा काळ पाहिला तर बाबाजी राजे भोसले, बाबाजी राजे भोसले बाबाजी राजे भोसले हे वेरूळचे पाटील होते आणि त्यांना होते 2 मुलं. बाबाजी राजे भोसलेंचे 2 मुलं होते. पहिल्या मुलाचं नाव होतं मालोजी राजे आणि त्यांचे धाकटे बंधू होते विठोजी राजे. विठोजी आणि हे दोघंही जे पुत्र होते बाबाजी राजे भोसलेंचे, हे एकदम शूरवीर होते. आणि त्या अगोदर आपला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल की त्या काळामध्ये जे मराठा सरदार होते ते आदिलशाह असो किंवा निजामशाह असो यांची चाकरी करायचे. आता हे जे बाबाजी राजे भोसले होते त्यांचे 2 मुलं होते, मालोजी राजे आणि विठोजी राजे. आता मालोजी राजेंबद्दल जर आपण पाहिलं तर मालोजी रावांनीच स्वराज्य स्थापनेचा जो पाया होता तो पाया घालण्याचा काम मालोजी रावांनी केलं होतं. आता मालोजी रावांचा विवाह झाला होता उमाबाईशी, ज्या निंबाळकर जो घराणा होता फलटणचा, त्या निंबाळकर घराण्यातल्या कन्या होत्या. ते पण निंबाळकर घराणा पण शूरवीर सरदारांचा घराणा होता आणि त्या घराण्यातल्या उमाबाई बरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्यांना नंतर 2 मुलं झाली. एकाचं नाव ठेवलं शहाजी, शहाजी राजे आणि दुसरे होते शरीफजी. शहाजी आणि शरीफजी हे 2 मुलं होते मालोजीराव भोसलेंचे, मालोजी राजे भोसलेंचे. आता जर आपल्याला एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी 400 वर्षापेक्षा जास्त वेळ त्या गोष्टीला होऊन गेला, तर एक वेरूळची जी लेण्या येतात, वेरूळच्या लेण्याजवळ एक घृष्णेश्वराचं मंदिर होतं आणि ते मंदिर एकदम मोडकळीला आलं होतं. त्याच्या भिंतीला भेगा पडल्या होत्या. पुजारी मंदिर सोडून गायब झाले कारण मंदिर पडायला झालं होतं एकदम. आणि एवढं महान दैवत होतं घृष्णेश्वराचं, पण त्या दैवताला उतरती कळा लागली होती. आता त्या मंदिराकडे जर पाहिलं, जाता येता लोकांनी पाहिलं की लोकांना वाईट वाटायचं की एवढं छान आपलं मंदिर होतं आणि त्या मंदिराची अशी कळा उतरली. येणारे जाणारे लोक त्या मंदिराकडे पाहून हळहळायचे. पण त्या मंदिरामध्ये नित्यनेमाने एक भक्त, शिवभक्त यायचे. त्याच्या मंदिरामध्ये जी पिंड होती त्या पिंडीवर बेलफूल व्हायचे आणि आपल्या मनातल्या गोष्टी शिवाला सांगून निघून जायचे. एकदम आशिम भक्त होते ते. कोणी नाही आलं तरी ते भक्त रोजची रोज त्या मंदिरामध्ये येणार हे येणार. पण एक दिवस ते बरेच गडी माणसं बरोबर घेऊन आले. गडी माणसं म्हणजे त्या काळामध्ये गडी माणसं आपल्या आजही खेड्यामध्ये जर पाहिलं तर पुरुष जर असतील तर त्यांना आपण गडी माणसे म्हणतो, की बऱ्याच पुरुषांना घेऊन किंवा गडी माणसांना घेऊन ते आले
आणि त्यांनी ते मंदिर नीट करायला सुरुवात केली. त्यांनी त्या मंदिराच्या भिंती नीट केल्या, त्या मंदिराची सारी व्यवस्था लावली आणि ते जे घृष्णेश्वराचं मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार त्यांनी करून टाकला. आत बाहेर मंदिराच्या दिवे लावले आणि घृष्णेश्वराचं गेलेलं जे वैभव आहे ते वैभव त्यांनी त्या मंदिराला पुन्हा मिळवून दिलं. आता हे शिवभक्त नेमकं होते कोण? तर ते होते मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसले जे बाबाजीराजे भोसलेंचे थोरले चिरंजीव होते, विठोजीराजे भोसलेंचे थोरले बंधू होते, शहाजीराजे भोसले यांचे ते वडील होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते आजोबा होते. त्या मालोजीराजे भोसलेंनी त्या घृष्णेश्वराची जी गेलेली कळा होती ती पुन्हा नीट ते मंदिर नीट करून त्या मंदिराचं वैभव वाढवलं. त्या मंदिराची उतरलेली कळा त्यांनी नीट केली, कारण ते होते शिवभक्त. आता आपला पुढे काय पाहायचंय की या घराण्यामध्ये बाबाजीराजे भोसले यांचे जे दोन चिरंजीव होते मालोजीराजे आणि विठोजीराजे, हे एकदम पराक्रमी शूरवीर होते. यांची चर्चा सगळीकडे व्हायची वेरूळच्या आजूबाजूच्या एरियामध्ये. आणि त्यावेळेस निजामशाहीवर, कारण महाराष्ट्रामध्ये निजामशाहीची सत्ता त्यावेळेस असायची अहमदनगरच्या आजूबाजूच्या क्षेत्रावर, आणि त्या निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. मुघल बादशहाने निजामशाहीवर स्वारी केली आणि त्या निजामशाहीची राजधानी होती दौलताबाद. त्या दौलताबाद मध्ये मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर, तो पण खूप कर्तबगार होता आणि हुशार वजीर होता. तो वजीर तिथं असायचा आणि त्या वजीराने या दोघांच्या शौर्याच्या कहाण्या ऐकल्या होत्या. या दोघांना शौर्य आणि पराक्रम गाजवताना ऐकलं होतं, पाहिलं होतं. आणि त्याने मग जो निजामशाह होता, निजामशहाला सांगितलं की हे दोन जे भावंड आहेत, कोण? मालोजीराजे आणि विठोजीराजे, हे खूप पराक्रमी येतं, शूर येतं, वीर येतं. यांना आपल्यामध्ये सामील घेतलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल. हे दोघं आपल्यामध्ये सामील झालेच पाहिजेत. त्याचं ऐकून निजामशहाने त्यांना आपल्याकडं वळवलं. आता मालोजीरावांना वळवल्याच्या नंतर मालोजीराजे कोण होते? मालोजीराजे होते एक मराठा सरदार. सरदाराकडे होतं सैन्य आणि त्या सैन्यांना त्यांना काहीतरी द्यावं लागत असेल. सैन्यांना काहीतरी द्यावं लागत असेल. ज्या वेळेस हे सरदार कोणाचीही किंवा कुठल्याही निजामशाही असो, आदिलशाही असो किंवा मुघलशाही असो यांच्याकडे गेल्याच्या नंतर या सरदारांना वेतन द्यावं लागायचं. फक्त सरदारासाठी नाही, सरदार आणि सरदाराच्या सैन्यासाठी. मग ते वेतन देण्याऐवजी त्या काळामध्ये वतनदारी नावाची एक प्रथा असायची. मालोजीरावांना निजामशहाने पुणे आणि सुपा परगण्याची जहागिरी दिली. पुणे आणि सुपा परगणा, त्या काळामध्ये पुणे हा सर्वात मोठा परगणा होता. त्याची जहागिरी भेटली मालोजीरावांना. आणि त्यामधून जो महसूल ते गोळा करणार होते, त्या महसुलामधून ते स्वतःच्या सैन्याचा आणि त्यांचा स्वतःचा खर्च पाहायचे. म्हणजे त्यांना ते सैन्य वगैरे सांभाळण्यासाठी मदत व्हायची या गोष्टींची. आता पुणे आणि सुपा या दोन गावांची परगण्यांची पुणे आणि सुपा हे खूप मोठं क्षेत्र आहे. या दोन परगण्यांची त्यांना जहागिरी भेटली. पण आता इथं आपला काही शब्द समजून घेणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण इतिहास वाचत असतो, इतिहास ऐकत असतो किंवा इतिहास समजून घेत असतो, त्यावेळेस इतिहासामध्ये काही शब्द येतात आणि त्या शब्दांचा निश्चित अर्थ आपला माहित असणं गरजेचं असतं. तसेच काही शब्द आहेत. हा आला शब्द परगणा, पुणे आणि सुपे परगणा. आता या परगणा शब्दाचा अर्थ काय होतो हे आपला अगोदर पाहून घेणं गरजेचं आहे. पण परगणा या शब्दाचा अर्थ समजून घेण्याच्या अगोदर, परगणा या शब्दाचा अर्थ समजून घेण्याच्या अगोदर आपला मौजा या शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. एक शब्द चालायचा त्या काळामध्ये मौजा, दुसरा चालायचा कसबा आणि तिसरा शब्द चालायचा परगणा. या तीन शब्दांचा अर्थ आपला माहित असणं गरजेचं आहे. आता जर आपण पहिला शब्द पाहिला मौजा, मौजा हा शब्द खेड्या गावासाठी वापरला जायचा. मौजा या शब्दाचा अर्थ व्हायचा खेडेगाव. मौजा म्हणजे खेडे गाव.
फक्त मौजा या शब्दाचा अर्थ समजून आपल्याला चालणार नाही, कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यांच्या अगोदरचा, आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास पाहतोय, म्हणजे मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले त्यांचे बंधू, त्यांच्या काळातला इतिहास सध्या आपण पाहतोय. आता जर आपण मौजा म्हणजे झालं गाव, त्यावेळेस गावाचा प्रमुख असायचा पाटील, गावाचा प्रमुख असायचा पाटील, आणि त्या पाटलाचं काम असायचं गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणायची. पाटलाचं काम असायचं गावातली जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणायची, आणि गावामध्ये लोकांमध्ये जे भांडणं होते, जे तंटे होते, ते तंटे मिटवण्याचं काम पाटलाकडे असायचं. आणि पाटलाला काम करण्यासाठी एक जोडीदार असायचा, त्याला म्हटलं जायचं कुलकर्णी. पाटलाला एक जोडीदार असायचा, हे अधिकारी असायचे गावामधले, त्यांना म्हटलं जायचं कुलकर्णी. आता जे आणि आणखी काही कारागीर वगैरे गावामध्ये सेवा द्यायचे. आता जे कारागीर, आपला एक शब्द कळला मौजा. मौजा म्हणजे खेडगाव, त्याच्यामध्ये दोन अधिकारी असायचे राज्याच्या वतीने, पहिले असायचे पाटील आणि दुसरे असायचे कुलकर्णी. आता त्या गावामध्ये काही सेवांची गरज पडायची त्या काळामध्ये, कारण गावाचा प्रमुख व्यवसाय असायचा शेती, आणि शेतीमध्ये जे अवजारं वगैरे लागतात ते अवजारं बनवणं, ते नीट करणं, किंवा बाकीच्या ज्या घरामध्ये गोष्टी लागतात त्या गोष्टी बनवण्यासाठी काही कारागिरांची गरज असायची. आणि त्या कारागिरांना पैसा दिला जात नसायचा, पण त्यावेळेस त्या कारागिरांना पैसा दिला जात नसायचा, तर त्यांना शेतीमधून जे उत्पन्न निघतंय त्याच्यामधला एक वाटा दिला जायचा, आणि तो जो वाटा त्या कारागिरांना दिला जायचा त्याला म्हटलं जायचं बलूत. काय म्हटलं जायचं? बलूत. हा एक शब्द महत्वाचा आहे, बलूत. आता आपण दोन शब्द आतापर्यंत पाहिले त्या काळामधले, एक मौजा आणि दुसरं बलूत. बलूत म्हणजे जे कारागीर असायचे त्यांना जो शेतीतला वाटा शेतकरी द्यायचे कामाच्या बदल्यात, त्यांनी केलेल्या, शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाच्या बदल्यात, ते गावामध्ये त्यांना बलूत दिलं जायचं. बलूत म्हणून म्हणजे त्यांचा हिस्सा. आता दुसरं गावाबद्दल आणखी दोन शब्द तुम्ही आजही आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की हे दोन शब्द आजही चालतात, पण बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ माहित नसतो. एक हे बुद्रुक आणि दुसरं एक खुर्द. बुद्रुक आणि खुर्द हे दोन्हीही शब्द गावासाठी वापरले जातात. बुद्रुक आणि खुर्द. जर आपण पाहिलं मराठी भाषा बोलत असताना खेड्यागावामध्ये जर आपण गेलो तर काय बुद्रुक हे असं आपण म्हणताना ऐकतो. काय ऐकतो? काय बुद्रुक आहे हे. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ असा होतो की हे जुनाट विचाराचे, असा त्याचा अर्थ होतो. बुद्रुक म्हणजे जुनाट. जे मुख्य गाव असायचं, मूळ गाव असायचं, त्याला म्हटलं जायचं बुद्रुक. बुद्रुक म्हणजे मूळ गाव. आणि त्या गावाच्या शेजारी जर एखादं गाव येऊन वसलं तर त्या नवीन गावाला खुर्द म्हणायचं. खुर्द म्हणजे नवीन गाव. आता दुसरा शब्द आहे कसबा. पुण्यामध्ये आपण पाहिलं असेल कसबा पेठ नावाचं एक ठिकाण आहे. पुण्यामध्ये कसबा पेठ नावाचं ठिकाण आहे. कसबा याचा अर्थ होतो की मोठे गाव. कसबा म्हणजे मोठे गाव. मोठे खेडेगाव जे असायचे त्याला म्हणायचे कसबा. आता कसब्याचा जर आपण विचार केला तर कसबा हे मुख्यतः जो परगणा असायचा. आता आपण हळूहळू परगण्यापर्यंत येणार आहेत. आता अगोदर परगण्याचा अर्थ समजून सांगतो, म्हणजे कसबा आपला समजायला सोपं जाईल. तर अनेक गावांचा समूह मिळून एक परगणा बनायचा. अनेक गावांचा समूह, त्याचा मिळून एक परगणा बनायचा. आणि त्या परगण्याचं जे मुख्य ठिकाण होतं, परगण्याचं जे मुख्य ठिकाण होतं त्याला कसबा म्हटलं जायचं. जसं एक परगणा होता इंदापूर परगणा, तर ते जे इंदापूर गाव आहे त्याला कसबा म्हटलं जायचं. दुसरा होता पुणे परगणा, त्याच्यातलं जे पुणे गाव आहे, पुणे सुद्धा त्यावेळेस आत्ताच्या सारखं शहर नव्हतं, छोटंसं गाव होतं पुणे, तर तो पुणे कसबा त्याला म्हटलं जायचं. तसंच वाई परगण्यामध्ये वाई नावाचं जे गाव होतं तो वाई कसबा होता. आणि याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की परगण्यामधलं मेन गाव जे असायचं, मुख्य गाव जे असायचं, आता आपण म्हणतो तालुका,
आपण तालुका म्हटल्याच्या नंतर त्या तालुक्याचं एक नाव असतं, पाटोदा, बीड, गेवराई, आष्टी, आणि ते तालुक्याचं, त्या गावाचं पण नाव आहे आणि तालुक्याचं पण नाव आहे. त्याप्रमाणे त्या गोष्टी असायच्या. परगणा, जसं पुणे परगणा, त्याच्यातलं मुख्य गाव असायचं पुणे कसबा. आणि आज आपण पुण्यामध्ये कसबा पेठ पाहतो. आता या कसब्याचे 2 अधिकारी असायचे. आता आणखी एक गोष्ट त्याला हे होती की कसब्यामध्ये बाजारपेठ असेल. शक्यतो असायचीच असं नाही, काही परगण्यांमधले जे कसबे होते तिथं बाजारपेठ नसेली, पण शक्यतो बाजारपेठ असणार कसब्यामध्ये. आणि बाजारपेठ असली की आपल्याला माहिती आहे की पूर्ण परगण्यामधले लोक बाजार करण्यासाठी त्या ठिकाणी येणार, म्हणजे त्या ठिकाणी व्यापार चालणार. कसब्यामध्ये परगण्यामधला सगळ्यात मोठं व्यापारिक जो ठिकाण असेल व्यापारासाठी ते असायचं कसबा. आणि त्या कसब्याला 2 अधिकारी नेमून दिले जायचे. त्यांचे नाव होते, एकाचं शेटे आणि दुसराचं महाजन. हे 2 अधिकारी कसब्यासाठी असायचे. त्याच्यामधले जे शेटे होते त्यांचं काम होतं कसब्यामध्ये बाजारपेठ वसवणं, आणि त्यांना सहकार्य करायचे महाजन. आणि त्या जे बाजारपेठ होती त्याचा हिशोब ठेवण्याचं काम हे करायचे महाजन. जसं मौजामध्ये कुलकर्णी हे काम करायचे, तसं कसब्यामध्ये कोण करायचे? महाजन. तर पुण्याजवळ पाषाण नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाजवळ एक बाजारपेठ वसवलेली किंवा पेठ म्हणतात त्याला, वसवलेली. तिचं नाव आहे जिजाबाईंच्या नावावर जिजापूर. दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर खेडला जोडून असलेली जी बाजारपेठ आहे तिचं नाव आहे शिवापूर. तसंच मालोजींच्या नावावर मालपुरा, खेलोजीच्या नावावर खेलपुरा, परसोजीच्या नावावर परसपुरा आणि विठोजीच्या नावावर विठापुरा. शेवटला पूर किंवा पुरा जिथं येतं त्याला आपण कसबा म्हणायचं, हे आपल्या आता लक्षात आलं असेल, किंवा कसब्यातली पेठ म्हणायचं हे आपल्या लक्षात आलं असेल. आता पुढे आपला बघायचंय परगणा. आपण पाहिलं परगणा अनेक गावांचा मिळून बनलेला जो असतो त्याला आपण म्हणतो परगणा. त्याच्यात गावाची संख्या असमान असणार, प्रत्येक परगण्यामध्ये सारखी संख्या नसणार. आता जर आपण आपल्या तालुक्याचा विचार केला, परगणा म्हणजे त्यावेळेचा एक तालुका समजून चालायचं. तालुक्यांचा जर आपण विचार केला, तालुका किंवा जिल्हा, काही छोटे असायचे काही मोठे असायचे, तर त्या तालुक्यामध्ये सारखेच गाव असतात का प्रत्येक तालुक्यात? तर नाही. त्याप्रमाणे परगण्यामध्ये सुद्धा गावांची संख्या वेगवेगळी असायची. जसं पुणे परगणा होता त्यामध्ये सर्वात मोठा परगणा होता, 290 गावं होती. पुणे परगण्यामध्ये होती 290 गावं. दुसरा एक परगणा आपला जर पाहायचं म्हटलं तर चाकण परगणा होता, चाकण परगणा. आणि तिसरा परगणा होता शिरवळ, तिथं होती 40 गावं. शिरवळ मध्ये होती 40 गावं, पुण्यामध्ये होती 290 गावं आणि चाकण मध्ये होती 64 गावं. हे जे परगणे होते, तर या गावांपेक्षा 3-4 पटीने 4-5 पटीने पुणे परगण्यामध्ये जास्त गावं होती. म्हणजे परगण्यामध्ये गावांची संख्या विविध असते हे आपल्या लक्षात आलं. आणि तिथले 2 वतनदार अधिकारी असायचे, वतनदार अधिकारी. आता वतनदार, ज्याला वतन भेटायचं तो झाला वतनदार. आणि त्या शब्दाचा अर्थ मुख्यतः, हा जो वतनदार शब्द आहे तो अरेबिक भाषेमधून आलेला आहे. आणि महाराष्ट्रात त्याचा अर्थ असा आपण घेतो की वंश परंपरेने किंवा कायमस्वरूपी उपभोगायची जी सारामुक्त जमीन आहे, ह्या अर्थाने त्याचा अर्थ घेतला जातो. म्हणजे जी वतनानुसार, म्हणजे परंपरेने किंवा कायमस्वरूपी त्यांना उपभोगायला ती जमीन भेटायची, त्याच्याकडून सरकार किंवा शासन किंवा राजे सारा वसूल करीत नसायचे, म्हणजे महसूल वसूल करीत नसायचे. ती सारामुक्त जमीन असायची आणि ती ज्यांच्याकडे असायची त्यांना आपण म्हणतो वतनदार. आणि तो शब्द आलाय अरेबिक भाषेमधून, हे एक इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता हे वतनदार अधिकारी जे आहेत, परगण्याचे जे अधिकारी होते त्यांना असे काही वतन दिले जायचे, ते काही क्षेत्र दिलं जायचं, काही जमिनी दिल्या जायच्या आणि त्या जमिनीचा सारा कोणी वसूल करीत नसायचं, त्यांना सारामुक्त त्या जमिनी दिल्या जायच्या. आता त्याचे 2 अधिकारी होते, एक होते देशमुख आणि दुसरे होते देशपांडे. हे 2 अधिकारी असायचे परगण्याचे.
आता जसं आपण पाहिलं गावामध्ये पाटील, तसं परगण्यामध्ये देशमुख. गावामध्ये जे काम पाटलाचं असायचं तेच काम परगण्यामध्ये देशमुखांचं असायचं. आणि परगण्यामधल्या, जसं परगण्यामध्ये पुणे परगण्यात आपण पाहिलं 290 गावं आहेत, त्या 290 गावाचे जे पाटील आहेत म्हणजे 290 पाटलांचा प्रमुख जो असायचा तो असायचा परगण्याचा देशमुख. म्हणजे पुणे परगण्याचा जो देशमुख आहे तो 290 गावांच्या पाटलांचा प्रमुख असायचा, मुख्य असायचा, त्याला म्हटलं जायचं देशमुख. आणि गाव पातळीवर जसं पाटलाचं काम असायचं तसंच त्याचं काम असायचं परगणा पातळीवर. गाव पातळीवर आपण पाटलाचं काम काय पाहिलं, जास्तीत जास्त जमीन गावातली लागवडीखाली आणायचं, म्हणजे गावातला जो उत्पन्न आहे शेतीमधून मिळणारं उत्पन्न त्याच्यामध्ये वाढ होईल, असंच काम परगणा लेवलला करायचे देशमुख. परगण्यातली जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचं काम होतं देशमुखांचं. आणि दुसरे होते देशपांडे. परगण्यामध्ये जशी आपण कुलकर्णी पाहिली की सर्व हिशोब ठेवायचा आणि पाटलांना मदत करायची, तसंच परगण्यामध्ये परगण्याचे जे देशपांडे होते त्यांचं काम होतं देशमुखांना मदत करणं आणि परगण्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा हिशोब ठेवणं, हे काम असायचं देशपांडेचं. आणि या कामासाठी त्यांना वतन दिलं जायचं, वतनदार त्यांना बनवलं जायचं, त्यांना काही जमीन दिली जायची, त्या जमिनीवर कर लावला जात नसायचा किंवा महसूल त्यांच्याकडून घेतला जात नसायचा. ही सारामुक्त जमीन असायची. आणि जी सारामुक्त जमीन परंपरेने भेटते त्याला आपण म्हणतो वतन, आणि त्या वतनावर जो असेल त्याला आपण म्हणतो वतनदार. ही गोष्ट आपल्या इथं लक्षात येते. वतनदार जे राजे असायचे, एक असायचे राजे आणि बाकी प्रजा किंवा त्याला आपण रयत म्हणू. राजा आणि रयत यांच्यामध्ये डायरेक्ट संबंध असायचा. राजा डायरेक्ट कुठलीही गोष्ट किंवा सारा वसूल करताना जनतेकडून किंवा रयतेकडून डायरेक्टली सारा वसूल करीत नसायचा. ते काम दिलं जायचं देशमुख आणि देशपांडेकडं. ते काम यांच्याकडे दिलं. आणि दुसरं, राजांनी सारा वसूल करायची जबाबदारी दिली होती या वतनदारांवर. आणि रयतेचे जर काही प्रश्न असले, रयतेच्या काही जर समस्या असल्या तर त्या रयतेच्या समस्या राजापर्यंत पोहोचायचं काम पण देशमुख आणि देशपांडे वतनदारांचं होतं. आता अशातच हे जर माणसं फ्रॉड असले, देशमुख आणि देशपांडे, ते काय करणार, रयतेकडून जास्तीचा सारा वसूल करणार. रयतेकडून जास्तीचा सारा वसूल करायचा आणि तो राजालाही द्यायचा नाही. तो राजाला द्यायला लेट करायचं, साराच भेटत नाही, हेच होत नाही, तेच होत नाही, असं नाटक देशमुख आणि देशपांडेंनी जर केली आणि करायचे काही, म्हणजे एकतर ते होते राजा आणि प्रजा, म्हणजे राजा आणि रयतेच्या मधला दुवा. आणि तो दुवा जर खराब निघाला तर तो काय करणार, रयतेकडून जास्तीचा सारा वसूल करणार, त्यामध्ये रयतेचे हाल होणार आणि राजालाही सारा कमी देणार किंवा द्यायला विलंब करणार. आणि राजाला पण काय वाटणार, प्रजेबद्दल म्हणजे रयतेबद्दल राजाला वाटणार रयतच देत नाही. पण हा मात्र मध्येच घ्यायचा आणि रयतेचे हाल झाल्यामुळं रयत राजावर नाराज होणार आणि हा राजा आपला नको असं रयतेला वाटायला काहीच लागणार नाही. त्यामुळं हे जे मधले अधिकारी होते देशमुख आणि देशपांडे हे चांगले असणं आवश्यक होतं. पण कधी कधी ते चांगले नसायचे आणि त्यामध्ये जनतेचे हाल व्हायचे आणि राजाच्या प्रती जनतेचा राजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. ह्या गोष्टींना कारणीभूत असायचे देशमुख आणि देशपांडे. पण सर्वच जण तसे होते असं नाही. काही लोकांनी चांगली कामंही केली आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल महाराष्ट्र नेहमीच त्यांचा आजपर्यंत ऋणी राहतो. जर आपण पाहिलं त्यावेळेची अर्थव्यवस्था होती शेतीवर अवलंबून आणि शेती अवलंबून होती पावसाच्या पाण्यावर. आता या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आपण मौजा पाहिलं, कसबा पाहिलं, परगणा पाहिलं, त्या सिस्टम कशा चालायच्या ते पण पाहिलं. आता आपला पाहायचंय, जर रयतेला काही समस्या आल्या, रयतेला सगळ्यात मोठी समस्या यायची दुष्काळाची. दुष्काळ, कारण
तो जो काळ होता त्या काळामध्ये सगळ्यात जास्त जी अर्थव्यवस्था होती ती अवलंबून होती जमिनीवर, शेतीवर, आणि शेती अवलंबून होती पावसाच्या पावसावर. जर पाऊस पडला नाही किंवा कमी झाला तर त्यावेळेस पिकं येत नसायची, आणि पिकं जर आली नाही तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण व्हायचा. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला तर अन्नधान्याचा भाव वाढायचा, आणि अन्नधान्याचा भाव जर वाढला तर लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल व्हायचं, आणि त्याचबरोबर जनावरांना चारा सुद्धा भेटत नसायचा. तर अशी जर कंडिशन निर्माण झाली, अशी सिच्युएशन जर निर्माण झाली तर त्यावेळेस काय होणार? मग पाण्याची तीव्र टंचाई वाचणार, प्यायलाही पाणी भेटणार नाही, आणि मग गावात राहणं लोकांना कठीण होणार, आणि लोक गावं सोडून जाणार आणि गावं ओसाड होऊन जाणार. त्याचबरोबर त्यांच्यावर परागंदा होण्याची सुद्धा वेळ येणार. आणि दुष्काळ हे असं जर संकट आलं तर जनतेचे हाल होणार. त्यामध्ये अनेक लोक मरणार, गुरं मरणार, ढोरं मरणार. आणि असाच एक दुष्काळ ज्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता 19 फेब्रुवारी 1630, आणि 1630 मध्येच एक असा दुष्काळ आला होता महाराष्ट्रामध्ये, आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्या दुष्काळाने महाराष्ट्राला अफेक्ट केलं. त्यावेळेस धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, अन्नधान्यच लोकांना खायला भेटणं. आणि असं वर्णन त्या काळातलं वाचायला भेटतं की भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायलासाठी तयार होते, पण विकत घेणारा सुद्धा कोण नव्हता, कारण कोणाकडेच काही राहिलं नव्हतं. एवढा भयानक तो दुष्काळ आला होता. कुटुंब त्या दुष्काळात उद्ध्वस्त झाली, गुरंढोरं कितीतरी मेली. त्यामुळे काय झालं? त्या सगळ्यांचा परिणाम झाला की शेती व्यवसाय खचला, लोक गावं सोडून गेली, शेती व्यवसाय खचला, लोक गावं सोडून गेली. हे कोणत्या वर्षाबद्दल मी सांगतोय? ज्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता 1630, इसवी सन 1630. या वर्षी असा भयानक दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला होता, आणि शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपले, आणि आर्थिक व्यवहार बंद, म्हणजे खुंटले. आणि लोक काय होणार? मग लोकांचं सगळं वाटोळं होऊन जाणार, लोक देशोधडीला लागले. आणि एक मोठं आव्हान त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं की या दुष्काळातून बाहेर यायचं कसं. आणि त्यातच आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहे तर बाहेरच्या लोकांचे आक्रमण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागली, आणि महाराष्ट्रातली जी रयत होती ती या सगळ्या गोष्टींमध्ये अशी चेंगरून निघली. शेती व्यवसाय खुंटले, सगळे म्हणजे एकदम अव्यवस्था माजून गेली. आणि या परिस्थितीमध्ये जन्म झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणजे शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा जन्म पण अशा कंडिशनला झाला होता की महाराष्ट्र त्यावेळेस समस्यांनी ग्रासलेला होता सगळीकडून. आणि त्या काळात आपल्या या राजांचा जन्म झाला, जाणत्या राजाचा जन्म झाला. ही जी सिच्युएशन छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मापासून भोगलेली आहे, त्याचा परिणाम असा झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आज चरित्र वाचताना आपला उत्साह वाढतो, आपला आनंद होतो, कारण त्यांनी तसं काम केलं होतं. आणि त्यांनी तसं काम का केलं होतं असं जर आपलं वाटलं की त्यांना सगळं जास्तीत जास्त शिकले होते परिस्थितीकडून. आपल्या लोकांचे हाल त्यांनी पाहिले होते, लोकांना त्रास होताना त्यांनी पाहिलं होतं, आणि तो पाहिल्याच्या नंतर त्या रयतेसाठी, त्या गरीब लोकांसाठी काहीतरी करावं, इथून त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली होती. ते आपण जसं जसं पुढे जातो तसं तसं पाहणारच आहेत. पण छावा येण्याच्या अगोदर आपल्या या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत असं मला तरी वाटतं, एक मराठी म्हणून. आणि जेवढं मला समजून घ्यायचंय तेवढं मी तुम्हाला समजून द्यायचा प्रयत्न करणार आहे. आता त्यावेळेसचा आपला सिस्टम कळला, परगणा कसा चालायचा, कसबा कसा चालायचा, गावं कशी, म्हणजे गावाला त्यावेळेस मौजा म्हटलं जायचं, या गोष्टी कशा चालायच्या या गोष्टी आपल्या समजल्यात. आता आपण पुढे पाहू की निजामशाहीवर उत्तरेच्या मुघलशाहाने स्वारी केली होती, हे आपण पाहत होतो. आता स्वारी केल्याच्या नंतर मलिक अंबरने निजामशहाला सांगितलं की हे दोन भावंड, कोण, मालोजी राजे आणि विठूजी राजे, खूप शूरवीर आहेत, त्यांची आपल्या सैन्यामध्ये असणं ही काळाची गरज आहे. त्यांना आपल्याकडे सामील करून घ्या. आणि त्यांना सामील करून घेण्यासाठी आपण पाहिलं पुणे आणि सुपे या दोन परगण्यांची जहागिरी त्यांना दिली.
त्यांना ही जहागिरी दिल्याच्या नंतर एक युद्ध झालं. एक युद्ध झालं, त्याला आपण म्हणतो इंदापूरची लढाई. आणि त्या इंदापूरच्या लढाईत मालोजी राजे मारले गेले. ज्या मालोजी राजांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला स्वराज्य आपलं असायला पाहिजे आपल्या लोकांसाठी, पहिल्यांदा स्वप्न पाहणारे मालोजी राजे, ते इंदापूरच्या लढाईत मारले गेले. त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला आज पण प्रोत्साहित करतात की स्वप्न पाहायचं होतं. मालोजी राजांनी अशा परिस्थितीत स्वप्न पाहिलं होतं की त्या परिस्थितीमध्ये मराठ्यांकडे काहीच नव्हतं, फक्त सरदारक्या होतं. आणि तेवढ्या जोरावर एवढं मोठं स्वप्न पाहणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी 3 पिढ्या लागल्या. शहाजीराजे यांनी पण खूप निकराचा प्रयत्न केला. तो कसा केला काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवलं. आता जर आपण मालोजी राजे वारले त्यावेळेची जर कंडिशन पाहिली शहाजी राजांची, मालोजी राजांचे 2 मुलं होते, शहाजी आणि शरीफजी. शहाजी राजे आणि शरीफजी. पण त्या अगोदर आपण एक गोष्ट पाहिली. ज्या वेळेस मालोजी राजे वारले 1605 मध्ये, इसवी सन 1605 मध्ये, त्यावेळेस शहाजी राजे फक्त 5 वर्षाचे होते. शहाजी राजे फक्त 5 वर्षाचे असताना इंदापूरच्या लढाईत त्यांचे वडील मालोजी राजे वारले. आता मालोजी राजे वारल्याच्या नंतर त्यांचे जे बंधू होते विठोजी राजे, विठोजी राजांवर जिम्मेदारी आली की शहाजीला सांभाळायचं, म्हणजे शहाजी राजांना सांभाळायचं, त्यांना राजे बनवायची जिम्मेदारी यांच्यावर आली. आणि पुणे आणि सुपा हे जे परगणे होते त्याची जहागिरी पण त्यांना शहाजी राजांना मोठं होईपर्यंत सांभाळायची होती. आणि ते काम त्यांनी एकदम प्रामाणिकपणे केलं. जर आपण इतिहास वाचला तर आपल्याला ते जे लोक होते त्या काळातले त्यांचे विचार, आत्ताच्या काळातला जर माणूस असता तर त्यांनी काय केलं असतं, शहाजी राजे जाऊ द्या, विठोजी राजेंनी ती जहागिरी मग आपल्या मुलाला पुढे वाढवत चालायला पाहिजे होती. आजच्या काळानुसार जसा विचार करतात लोक त्यानुसार. पण विठोजी राजांनी तसं केलं नाही. विठोजी राजांनी शहाजी राजांचाही सांभाळ केला, शहाजी राजांचाही सांभाळ केला. आणि पुणे आणि सुपे परगण्याची जी जहागिरी होती, पुणे आणि सुपे परगण्यांची जहागिरीचा पण शहाजी राजांना राजे बनवेपर्यंत सांभाळ केला. की अशा प्रकारे ह्या भोसले घराण्याची, म्हणजे आज आपण छावा चित्रपटानिमित्त ही गोष्ट पाहायला लागलो. आणि ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांना माहीत असायला पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ जर आवडला तर पाठवायचा, किंवा दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तुम्ही इतिहास वाचा, काही करा, पण तोपर्यंत 15 तारखेपर्यंत 14 तारखेपर्यंत आपला जास्तीत जास्त मराठ्यांचा इतिहास माहीत व्हायला पाहिजे, म्हणजे कुठल्याही मार्गाने माहीत हो. त्यामुळं प्रत्येक शिवभक्ताला माझी एकच विनंती आहे की 1 लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. कमीत कमी 1 शेअरची तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. इथंच थांबतो. जय शिवराय, जय जिजाऊ.